श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण आशीर्वाद घेऊन आलेला संदेश आहे. एकांतात हा ऐकल्यास तुझ्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण केल्या जाईल. कधीकधी तुझ्या मनाला खूप काही वेदना, दुःख आणि ताणतणाव सहन करावा लागतो, पण आज मात्र ते सर्व काही दूर करण्यात येणार आहे. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुला ती हवी असल्यास होय म्हण आणि ती लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. तुझ्या मनाशी जी काही झुंज सुरू आहे त्यात मी तुला हरू देणार नाही. माझे मार्ग निराळे आहेत, ते तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून, माझ्या आशीर्वादाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत येत राहतील. तुझ्याकडे माझे संपूर्ण लक्ष आहे. तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असशील तर तुझ्या जीवनातील शारीरिक कष्ट, त्रास आणि जे काही तुला नायनाट व्हावे असे वाटत आहे ते दूर केल्या जाईल. एकांतात हे ऐकत राहा, कारण मला तुझी मदत करायची आहे. गरिबी नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या मनातील ताण, तणाव आणि संघर्ष दूर केल्या जाईल. बाळा, मला तुझ्यासाठी कार्य करायचे आहे. प्रिय माझ्या भक्ता, आजचा हा संदेश तुझ्यासाठी सर्वोत्तम आशीर्वाद घेऊन आलेला संदेश आहे. स्वतःला एकटा समजू नकोस, कारण तुझा देव, तुझा परमेश्वर, तुझा भगवंत तुझ्या सोबत आहे. अजिबात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुझ्या आपदा, दुःख आणि ताणतणाव सर्व काही संपून जाणार आहे. तुझ्यासाठी मार्ग काढण्यात येणार आहे. तुम्ही जरी आज एकांतात असाल तरी शांत राहा, कारण शांततेत खूप काही निर्णय तुमच्या मनात येतील. खूप काही विचारही येतील. त्या विचारांमध्ये चांगले विचारही येतील, कारण मी तुमच्यापर्यंत ते पाठवतो आणि तुम्हाला सुखाचे मार्ग मिळू शकतात. जर तुम्ही सुखाच्या मार्गांवर पुढे चालू इच्छिता तर मी तुम्हाला मदत जी देत आहे ती स्वीकार करा आणि अनंत काळापर्यंत सुखात आणि आनंदात राहा. मला तुमची मदत ज्या क्षणाला करायची आहे त्या क्षणा अगोदर मी तुम्हाला काही संकेतही प्रदान करेल. त्या संकेतांचा स्वीकार करा. प्रत्येक क्षण आनंदात घालवण्याचा प्रयत्न करा. दुःख, विपदा, आनंद आणि कटकटींपासून दूर राहायचे असल्यास काही विचारांना विराम द्यावा लागतो, कारण पुनरावृत्ती त्याच त्या विचारांची करून काहीही उपयोग नाही. काही लोक तुमच्या आयुष्यात ताणतणाव निर्माण करू इच्छितात. काही लोक तुमच्याजवळून आनंद हिरावून घेऊ इच्छितात, पण तुम्ही समर्थ व्हा, आनंदी व्हा आणि पुढे चालत राहा. हेच योग्य आहे. आपल्या कर्माच्या बळावर तुम्हाला योग्य ती दिशा मिळणार आहे. जर तुम्ही कर्म सोडून दिले तर मात्र मग मी तुमच्यासाठी काय करू शकेल? बाळा, त्यापेक्षा आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा. जे काही घडत आहे ते तुमच्यासाठी अयोग्य नाही तर आनंददायक आहे. मला तुमची मदत करायची आहे. तुम्ही ती मदत स्वीकारण्यास तयार आहात? स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे एक भाग्याचे लक्षण आहे. जेव्हा जेव्हा स्वामी माऊली तुमच्या पुढे येतात, स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात, तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कारिक गोष्टी घडू लागतात. आज याकडे दुर्लक्ष न करता हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत जो कोणी माझा भक्त ऐकत राहील त्याच्यासाठी अनेक मार्ग उघडू लागतील. तुमची परीक्षा घेण्यात येत आहे. काही काळ शांत राहा. तुमच्या मार्गात जे कोणी अडथळे निर्माण करत आहे त्यांच्यापासून दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. गुरुतत्वाने आजचा दिवस भरलेला आहे. आजची रात्र गुरुतत्वाने भरलेली आहे. गुरूंचे मार्गदर्शन, गुरूंचा आशीर्वाद परम पवित्र आहे. जर तुम्ही या गुरुवारी हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या आयुष्यात ते सुखद परिणाम करणारे आशीर्वाद घेऊन
आलेला हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे दरवाजे खोडल्या जाणार आहे. स्वतःला थांबवू नका. आपले कर्म करत राहा. पुढील काही गोष्टींमध्ये तुम्हाला खूप काही अशा गोष्टी लक्षात येतील ज्यामुळे तुम्ही आनंद प्राप्त कराल. आजचा दिवस गुरुभक्तीचा आहे. गुरुसाठी समर्पित होण्याचा दिवस आहे. आज जे कोणी उपवास करतात, आज गुरूंची पूजा करतात किंवा आज गुरुबद्दल ज्यांना आदर व्यक्त करायचा आहे किंवा श्रद्धा व्यक्त करायची आहे, जे कोणी नामस्मरण करतात, पूजापाठ करतात, त्यांच्यासाठी गुरुचे आशीर्वाद हे निरंतर येऊ लागतात. मन समाधानाने आनंदाने भरून जाते. आजचे हे शुद्ध पवित्र नवरात्र आहे. या पवित्र नवरात्रात तुम्ही जी काही इच्छा देवांना, देवीला आणि स्वामींना प्रगट कराल ती पूर्णपणे पूर्ण होणार आहे. विश्वास ठेवा, कारण देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे. जे कोणी उपवास करतात किंवा नाही, देवाला फळे समर्पित करतात किंवा नाही, फुले समर्पित करतात किंवा नाही, हे देव पाहत नाही. तर तुमचे शुद्ध अंतःकरण, पवित्र अंतःकरण देव पसंत करतो. देवाजवळ शुद्ध अंतःकरणाने जावे, निश्चल मनाने जावे, तेव्हा देव तुमचे सर्व काही समर्पित केलेले स्वीकार करतो. तुमच्या चांगल्या आठवणी जागृत करा आणि चांगले विचार, चांगले कार्य पुढे आणा, कारण त्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाल. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, बाळा, प्रामाणिकपणे कार्य करणे आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर, आपल्या पराक्रमाच्या जोरावर कार्य करणे हे फक्त तुमच्या हाती आहे. कर्म करत पुढे जा. कधीही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा मनात बाळगू नका. कोण तुम्हाला काय देणार किंवा कोण काय तुमच्यासाठी निर्माण करणार, या सर्व गोष्टी भविष्यावर अवलंबून आहेत. तेव्हा त्याकडे जास्त लक्ष पुरवू नका. आपल्या कर्मावर जोर द्या. सर्व काही संपले आहे असे मानू नका, कारण देव तुमच्यासाठी रोज नवनवीन निर्मिती करतो, नवीन आशीर्वाद पाठवतो, नवीन सुखे देतो आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि भरभराटीची अपेक्षा निर्माण करतो. तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. कधी तुमची कदर कोणी केली नसेल किंवा तुमच्या केलेल्या कार्यांना कोणी काही वाखाणून दाखवले नसेल तर चिंता करू नका, निराश होऊ नका, कारण ते सर्व काही देवाजवळ समर्पित आहे. तुम्ही जे काही कर्म चांगले केले आहेत ते सर्व काही देव पाहत आहे. देवाला सहस्त्र डोळे आहेत आणि देव ते सर्व काही पाहत आहे. तेव्हा कोण तुमच्या कार्याला पाहतो किंवा तुमचे नाव घेतो याकडे दुर्लक्ष करा आणि फक्त आपल्या कर्मावर जोर द्या. कर्म करत असताना कर्ता म्हणून मिरवू नका, तर फक्त कर्म करत पुढे जा. देव सर्व काही पाहत आहे. देवाजवळ सर्व काही लिखित स्वरूपात आहे. तेव्हा निश्चिंत राहा. तुमच्या हातात जे काही कर्म येत आहेत ते पूर्ण करा आणि मग बघा. काळजी करू नका, कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो, चमत्काराने भरतो, तुमच्यासाठी दरवाजे उघडतो, तुमच्या प्रयत्नांना यश देतो आणि तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करतो. तुमच्या गरजा भागवल्या जाणार आहेत, कारण देव तुमच्या सर्व काही गोष्टींना आशीर्वादित करत आहे. तुमच्या कमतरतांना परिपूर्णतेने आशीर्वादित करत आहे. जिथे जिथे कमतरता वाटत आहे तिथे काळजी करू नका, कारण देवाचे आशीर्वाद हे परिपूर्ण आहेत. तुमच्या संसारात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा. चमत्कार अगदी तुमच्या जवळ आहे, अगदी तुमच्या हाकेवर आहे. तेव्हा विश्वास ठेवा देवावर, देवाच्या आशीर्वादांवर आणि देवांवर. सर्व काही काळजी सोपवून निश्चिंत व्हा आणि आपले कर्म करत पुढे चालत राहा. तुम्ही चमत्कारिक गोष्टी आकर्षित कराल. सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत व्हा, मात्र कर्म करायला चुकू नका. देव तुमचे मार्गदर्शन करेल, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवेल. त्या मार्गावर चालून तुम्ही सर्व काही प्राप्त कराल. तेव्हा निश्चिंत राहा, काळजीमुक्त जीवन जगा आणि प्रत्येक क्षण येणारा आनंदात स्वीकार करा, कारण कठीणातूनही तुमच्यासाठी मार्ग निघेल, कारण ते मार्ग काढणारा तुमचा परमेश्वर भगवंत असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमचे कठीण संपून जाओ आणि तुम्हाला चांगले मार्ग मिळो, चांगले आयुष्य मिळो आणि चांगल्या प्रगतीचे मार्ग दिसो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी